महाराष्ट्र राज्य सरकारने जे क्रीडा धोरण ठरवलेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज छत्रपती संभाजीनगरतील हे खेळाडू आहेत आणि या खेळाडूंनी आता निर्णय घेतलेला आहे की राज्यस्तरीय असतील, जिल्हास्तरीय असतील किंवा नॅशनल लेवलचे सगळे मेडल मुख्यमंत्र्यांना जे आहे वापस करायचे, त्यासाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे। आपण फक्त खेळाडू सहसा मैदानावर असतो, मात्र आज तो या ठिकाणी आंदोलनस्थळी आलेला आहे। नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं, काय त्यांना हवं आहे, सरकार त्यांच्याकडे लक्ष का देत नाही, यासाठी माझ्यासोबत बोलण्यासाठी खेळाडू आहेत, सिनियर खेळाडू। मात्र नेमकं या विद्यार्थ्यांकडे बघतोय आपण की हे सगळे मेडल जे आहेत त्यांनी अत्यंत मेहनत करून कमवलेले मेडल आहेत। यामध्ये राज्यस्तरीय असेल, स्टेट लेवलचे असतील, नॅशनल असतील आणि स्थानिक पुरस्कार असतील, हे सगळे मेहनत करून या मुलांनी कमवलेलं आहे। आता ही मुलं फार लहान आहेत, मात्र त्यांना सुद्धा वाटतं की आपल्यावर कुठेतरी अन्याय होतोय आणि क्रीडा धोरणामुळे त्यांचं नुकसान होते, म्हणून ते सुद्धा आज अशा पद्धतीचे फलक घेऊन या ठिकाणी उभा राहिलेले आहेत। अगदी छोटे खेळाडू आहेत, हे पुढचं आपलं भविष्य आहे, देशासाठी हे फार मोठं काम या ठिकाणी करू शकतात। सर, तुम्ही पुढे या थोडं, काय नेमकं म्हणणं आहे तुमचं, क्रीडा धोरण काय आहे आणि त्याला विरोध काय? सर, महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे पण खेळाडू खेळतायत तर इतर राज्याच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही धोरण राबवलं गेलेलं आहे, म्हणजे अगदी त्या प्रोत्साहनासाठी असू द्या किंवा स्कॉलरशिप संदर्भात असू द्या, कुठल्याही संदर्भात असू द्या, महाराष्ट्र राज्याचे जे क्रीडा धोरण आहे हे महाराष्ट्र राज्याच्या खेळाडूंसाठी अतिशय घातक आहे। कारण की अगोदर राज्य स्पर्धामध्ये प्रावीण्य पदक खेळाडूंना आरक्षण दिलं जायचं, परंतु यांनी तो क्रायटेरिया राष्ट्रीय स्पर्धांवर नेला आणि हेच जर आपण बघितलं असता दुसऱ्या राज्यामध्ये जे खेळाडू राष्ट्रीय स्पर्धामध्ये पदक घेतात किंवा राज्याच्या स्पर्धेत पदक घेतात त्यांना थेट नियुक्ती दिली जाते आणि त्यांना त्यासोबत बालगटाच्या खेळाडूंना स्कॉलरशिप पण दिली जाते। परंतु महाराष्ट्र राज्याचे जे खेळाडू आहेत, म्हणजे हे जे खेळाडू आहेत हे ज्यांना हरवतात त्यांना त्यांचं राज्य स्कॉलरशिप स्वरूपात लाखांमध्ये त्या ठिकाणी त्यांना प्रोत्साहन देतं, अवॉर्ड देतं। परंतु महाराष्ट्र राज्याच्या यांनी रिप्रेझेंट केल्यानंतर पण यांना कुठल्याही प्रकारचे साधं विचारत सुद्धा नाही सरकारकडनं की बाबा यांनी राज्याचं त्यांच्याकडे रेकॉर्ड सुद्धा नाही आहे की या खेळाडूंनी आतापर्यंत महाराष्ट्रासाठी काय त्या ठिकाणी रिप्रेझेंट केलेलं आहे किंवा काय त्यांनी पदक आणलेलं आहे। काय झालं असावं, लक्ष का नाही खेळाडू आणि खेळांकडे? सर, याच्यामध्ये काय आहे की जे भ्रष्ट क्रीडा अधिकारी सगळ्यात अगोदर गेलेले आहेत आणि ते कुठल्याही क्रीडा विश्वाशी संबंधित लोक नाही आहेत। आता जर आपण बघितलं तर सध्या जे सुहास पाटील म्हणून उपसंचालक आहे, दानवे साहेबांनी मागे हिवाळी अधिवेशनात सुद्धा त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केला, पावसाळी अधिवेशनात सुद्धा केलाय। त्यांच्यावर म्हणजे लहान मुलींचं, अतिशय लहान मुलींचं, खेळाडूंचं त्या ठिकाणी लैंगिक शोषण केल्या प्रकरणासंदर्भात गंभीर तक्रारी त्या प्रशासनाकडे आहेत। मंत्रालयाने त्यांच्या विरोधात तक्रारी दिलेल्या आहेत, पत्र दिलेले आहेत, न्यायालयात त्यांच्यावर गुन्हे दाखल चालू आहेत, पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या इन्क्वायरी चालू आहे। अशा अधिकाऱ्याचे कागदपत्र महाराष्ट्र शासनाकडे नाही असं महाराष्ट्र शासन स्वतः लिहून देतं आणि अशा परिस्थितीत अशा अधिकारी असल्यामुळे खेळाकडे दुर्लक्ष होऊन चुकीचे धोरणं राबवल्या जातात आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाल्यामुळं जो पैसा ॲक्च्युअल खेळाडूंना मिळायला पाहिजे किंवा ज्या पद्धतीने त्या इक्विपमेंट्स खरेदी केल्या गेले पाहिजे खेळाडूंसाठी ते न होता त्याच्यामध्ये चुकीचा भ्रष्टाचार करून त्या ठिकाणी महाराष्ट्राची फसवणूक या ठिकाणी शासनाची। तू इकडे, तुझं नाव काय आणि कोणत्या खेळात आहे? माझं नाव सेजल तायडे, मी वुशू खेळ खेळते आणि गेले कित्येक वर्ष मी स्पर्धा खेळते। या स्पर्धांमध्ये मला स्वर्ण, रौप्य पदके आहेत, पण या पदकांचा मला आजपर्यंत काही फायदा झाला नाही। माझं फक्त महाराष्ट्र शासनाकडे हीच मागणी आहे की महाराष्ट्र शासनाने किमान आम्हाला बालछत्रपती संभाजीराजे पुरस्कार जाहीर करावा अशी माझी विनंती। तू आता मेडल वापस करणार? हो, जर का असं नाही झालं तर आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे जाऊन त्यांच्याकडून दुसऱ्या राज्यात खेळण्याची परवानगी घेऊ। तुम्ही मेडल वापस करणार सगळे मेहनतीचे आतापर्यंत? हो। पण का करणार मेडल, का वापस? आम्हाला महाराष्ट्र राज्याकडनं न्यायच मिळत नाहीये ना। पण एवढे मेहनतीचे पुरस्कार देऊन टाकणार? हो, देशासाठी खेळायचंय त्यामुळे। तुझं नाव काय आणि कोणता खेळ करतो? माझं नाव अनुष्का दत्तात्रय जैन आहे। I am a national gold medalist in Wushu. We have played numerous of nationals and we have won numerous of it. But we don't have to stop here, right? We have our aims in front of us. We have our future in front of us. We want to win the international and the Asian competitions for our country. Because we don't only want to make our parents and our coaches proud, but we also want that our country should be proud of us. So if our government does not support us, how are we going to do it? Because तो आपको क्यों लग रहा है कि आप नेशनल जाके खेल रहे हो, इंटरनेशनल खेल रहे हो, सरकार आपकी तरफ ध्यान नहीं दे रही है, ये क्यों लग रहा है?
because we have played so many nationals, we don't even get recognized by the government. And as क्या करना चाहिए, रिकग्निशन के लिए क्या करना चाहिए? so जैसे कि सीनियर के लिए लाइक छत्रपति शिवाजी महाराज का अवार्ड है, वैसे ही बाल छत्रपति संभाजी अवार्ड तो भी देना चाहिए। हम लाइक दूसरे स्टेट के जो बच्चे हैं जो हमसे हारते हैं उनको तो भी कम से कम स्कॉलरशिप देती है उनकी स्टेट, तो हमें अवार्ड्स तो भी देने चाहिए कम से कम। अच्छा, आपसे जो हारते हैं वो स्टेट उनको पैसा देता है, स्टाइफंड देता है, आप जीत के भी आपकी सरकार आपकी तरफ देखती नहीं? उनको लैक्स में मिलते हैं। उनको गोल्ड मेडल को 5 लाख, सिल्वर को 3 लाख, ब्रॉन्ज को 2 लाख, ऐसे अवार्ड्स मिलते हैं। तो हमारे पास नहीं है कुछ? नहीं, अभी तक कभी दिया नहीं है ऐसा। तो आप कौन से अवार्ड लिए आपने? मैंने नेशनल में गोल्ड मेडल लिए हैं, 3 गोल्ड मेडल, 2 सिल्वर, 1 ब्रॉन्ज। तो अभी तक सरकार ने देखा ही नहीं आपके तरफ? नहीं, कोई प्रशंसा नहीं की आपकी? नहीं, हमें अवार्ड्स वगैरह ऐसे कुछ दिए नाही गए हैं, रिकग्निशन मिला नाही आहे कभी। तुमचं नाव काय आणि कोणते अवॉर्ड्स आहेत? माझं नाव आयुषी घेवारे, मी वुशू या खेळाची राष्ट्रीय खेळाडू आहे व मला 9 ते 10 वर्ष झाले मी राष्ट्रीय खेळाचं महाराष्ट्राला रिप्रेझेंट करत आहे। मी म्हणजे इतर राज्याच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र राज्यातील खेळाडूंना सरकार प्रोत्साहन देत नाही। जसं की इतर जे प्लेयर्स माझ्याकडून हरतात नॅशनलला, त्यांची गव्हर्नमेंट त्यांना लाखोंनी स्कॉलरशिप देते, विविध सवलती देतात, त्यांना प्रोत्साहित केले जाते। तसं महाराष्ट्र राज्यामध्ये होत नाही। मी महाराष्ट्र राज्य सरकारला एवढंच विनंती करते की त्यांनी योग्य असा निर्णय घ्यावा जेणेकरून मी माझा डाएट प्लॅन करू शकेन, कारण माझ्या घरची परिस्थिती खूप बिकट आहे आणि माझ्या आईवडिलांनी खूप सारे म्हणजे खूप मला सपोर्ट केलेला आहे, पण मला जर इंटरनॅशनलला जायचं असेल, ऑलिम्पिकला जायचं असेल, तिथे मला महाराष्ट्र शासनच मदत करू शकते। मग तू आता तुझे पुरस्कार वापस कर? हा, जर महाराष्ट्र शासनाने न्याय दिला नाही तर काहीतरी त्याग करावा लागेल आम्हाला। पण आप भी रिटर्न कर रहे हो सरकार को पूरे मेडल? हाँ, आपको लगता है सरकार आपके तरफ ध्यान देगी इसके बाद? पता नहीं, अभी देखना तो पड़ेगा ही ना। निश्चित सर, एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी मला, बाकी तुमच्या अडचणी मी समजतो, पण एक की या खेळाडूंकडून दुसऱ्या राज्याचा जर खेळाडू हारत असेल तर तिथल्या राज्याचं सरकार त्याला पैसे देतं, स्टायफंड देतं, पण आपला पोरगा तिथं जिंकून सुद्धा आपलं सरकार त्याला लक्ष देत नाही, हे दुर्दैवच आहे। हो सर, आता तर अजून एक वाईट परिस्थिती अशी महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली। यांनी जे नवीन क्रीडा धोरण आखलंय तर त्या धोरणामध्ये स्पष्ट खोटं बोललं जातं अधिवेशनामध्ये सुद्धा। मी जेव्हा आता ते लाईव्ह बघतोय टीव्हीवर की क्रीडावर काय होतंय, तर यामध्ये सपोज एखादा जर खेळाडू 56 किलोचा आहे आणि तो वजन गट एशियन गेम्सला खेळला जातो आणि एखादा खेळाडू 60 किलोचा आहे पण तो एशियन गेममध्ये नाही, परंतु वर्ल्ड चॅम्पियनशिप, नॅशनल चॅम्पियनशिप त्याला सगळे भारत खेळतंय, पूर्ण जग खेळतंय, परंतु महाराष्ट्राचा खेळाडू जर तो वजन गट खेळला तर त्याला कुठलीही सुविधा महाराष्ट्र सरकार देणार नाही। म्हणजे त्या खेळाडूंनी यांनी असं तयारच केलंय की त्या खेळाडूंनी अशा उपप्रकारामध्ये दुसऱ्या राज्याकडून जाऊन प्रतिनिधित्व करावं आणि याचा ड्रॉबॅक इतका आहे सर की हे असं झालंय, महाराष्ट्र सोडून खेळाडू दुसऱ्या राज्याला गेला आणि त्यांनी नाव कमावलं। हो सर, आता माझ्याकडला स्वतःचा एक खेळाडू आहे विशाल शिंदे नावाचा, त्याला महाराष्ट्र सरकारने नोकरी आणि आरक्षण पण नाकारलं, पण भारत सरकारने म्हणजे केंद्र सरकारने त्याला थेट नियुक्ती दिली BSF मध्ये। आणि ही आमच्यासाठी कौतुकास्पद आहे की महाराष्ट्र सरकार जरी आमच्याकडे दुर्लक्ष करतंय तर केंद्र सरकार तरी आमच्याकडे, आणि आमचे जे विषय आहेत ते माननीय आमचे विरोधी पक्षनेते जे आहेत अंबादास दानवे साहेब हे वारंवार अधिवेशनात उचलतायत, परंतु त्या ठिकाणी अशा पद्धतीने गदारोळ करून त्यांनी हे विषय मांडू नये, यांचे भ्रष्टाचार त्या ठिकाणी सांगू नये, याकरता कुठेतरी त्यांना अडचणीत आणण्याचं किंवा तो झाला राजकारणा भाग, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही। सर, मला एक सांगा की हे खच्चीकरणच आहे मुलांचं की कौतुकाची थाप पडत नाही महाराष्ट्र सरकारकडून? हो, हे खच्चीकरण आहे, कारण आपल्याला माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी खेलो इंडियाची स्कीम काढली। त्यांचं म्हणणं असं आहे की गल्ली गल्लीत गावागावात खेलो इंडियाची स्कीम गेली पाहिजे, पण आपल्या राज्यात काहीच होत नाही। खेलो इंडियामध्ये केंद्र सरकार मुलींना आणि मुलांना स्कॉलरशिप देतात, पण आपल्या राज्यात ही स्कीम चालतच नाही। बाकी सगळ्या राज्यात याची स्कीम भेटते। समजा हरियाणा, बिहारमध्ये मुलांना डायरेक्ट जॉब दिले जाते आणि माग न्यूजपेपरमध्ये बी आलं आहे की जे खेलो इंडियामध्ये खेळतील किंवा त्यांना पदक असेल त्यांना नियुक्ती डायरेक्ट देण्यात येते सेंट्रल गव्हर्नमेंटकडून, पण आपले स्टेट गव्हर्नमेंट जी आहे त्यांच्याकडून काहीच करण्यात येत नाही आपल्यासाठी। निश्चितपणे
एक गोष्ट बोलायची राहिली माया, खऱ्या अर्थाने सर ह्या सगळ्या, ही शेजल तायडे, ही प्रज्ञा, ही अनुष्का जैन, ही आयुषी घेवार, हे सगळ्या मुली आहेत. आणि मुली आहेत सगळ्या. मी पण फसलो थोडा, हिला मुलगी नाही हा, समजली. ह्या मुली आहेत आणि यांनी केवळ खेळासाठी हा त्याग केलेला आहे की त्यांचं लक्ष दुसरीकडे जाऊ नये, त्यांना दुसरीकडे विचलित होऊ नये. आणि त्यांची एवढी पण मानसिकता आहे की भविष्यात जर अशा प्रकार शासनाकडून होणार असेल तर आधीच ऑलरेडी मुलांसारखे ते दिसत आहेत, तर अजून मला वाटतं ते लांबात पद्धतीने ते म्हणजे स्वतःचं मुंडन करू शकतात सरकारच्या नावाने निषेध करण्यासाठी. परंतु सरकारला माझी कळकळीची विनंती आहे आपल्या माध्यमातून की अशा पद्धतीचा अत्याचार सरकारने करू नये. ज्या पद्धतीने क्रीडा धोरण आणि भ्रष्टाचार करतायत ते कुठेतरी थांबवावे. लक्ष दिलं गेलं पाहिजे. या ठिकाणी एकंदरीतच आपण बघितलं या मुलांच्या प्रतिक्रिया, त्या खरंच विचार करण्यासारखे आहेत राज्य सरकारला. कारण खेळाडूला ज्यावेळेस पदक भेटतं त्यावेळेस त्याला फक्त एक कौतुकाची थाप हवी असते, आणि जर खेळामध्ये त्यांनी पूर्ण आयुष्य घालायचं ठरवलं तर त्याच्या आयुष्याची सुरक्षा कोण घेणार हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या राज्याच्या खेळाडूकडून दुसऱ्या राज्याचा खेळाडू हारला तर ते राज्य त्याला स्कॉलरशिप देतं, पण आपल्या राज्याचा मुलगा जिंकलेला असतो त्याच्याकडे सरकार साधं पाहत नाही, त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत नाही. त्यामुळं महाराष्ट्रातील अनेक खेळाडू इतर राज्याकडे जाऊन त्या राज्याकडून खेळून आपलं नाव कमवत आहेत. राज्य सरकारने खरंच याबद्दल विचार करणं गरजेचं आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.